शुक्रवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली. गुप्त यासाठी कारण ही भेट शुक्रवारी 3 जुलै रोजी झाली, पण या भेटीची बातमी आज मंगळवारी समोर आली. नेमकी बातमी समोर आली तेव्हाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या बातमीबाबत जयंत पाटील यांनी देखील नकार दिलेला नाही. भेट झाली पण अनौपचारिक चर्चा झाल्या असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. त्यापूर्वीच शरद पवार गटानं काँग्रेसच्या विलिनीकरणासोबतच भाजपसोबत जाण्यासाठी देखील बोलणी सुरू ठेवल्याची बातमी आली होती. सत्तेसोबत जायचं की विरोधात थांबावं यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात 2 गट आहेत. या गटामधील मतभेद दूर करून निर्णय घेतला जाईल अशी चर्चा आहे. आता या चर्चांच्या पार्श्वभूमीवरच जयंत पाटील आणि विनोद तावडे भेटल्याने राज्यात पुन्हा एकदा उलथापालथ होणार असं बोलले जाते. राज्यात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी सुरू आहेत? या भेटीमुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात बोलणी सुरू आहे का? नेमकं काय घडतंय आणि याचे राजकीय अर्थ काय समजून घेऊया या व्हिडिओमधून. तर शुक्रवारी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात भेट झाल्याची बातमी आली. आता या बातमीपेक्षा या बातमीचं टायमिंग महत्त्वाचं ठरतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. देवेंद्र फडणवीसांना केंद्रातल्या अर्थमंत्रीपदावर विराजमान होण्यास सांगण्यात येऊ शकतं, अशाही चर्चा आहेत. अशात ही बातमी येते नेमकं त्याच वेळी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असतात. अर्थात हा योगायोग देखील असू शकतो, पण इथे जयंत पाटलांच्या सोबत विनोद तावडेंचं नाव आल्यामुळे भाजप शरद पवार गटातल्या या चर्चा महत्त्वाच्या ठरतात. नेमकं असं का म्हणतोय? त्यासाठी आपल्याला इतिहासाची उजळणी करावी लागेल. 2019मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीची बांधणी केली. फडणवीसांनी सहयोगी पक्षांना समजून घेतलं नाही असं मत भाजपमधीलच काही वरिष्ठ नेत्यांचं होतं. याच काळात पहाटेचा शपथविधी पार पडला होता. भाजप राष्ट्रवादीची ही न टिकलेली युती अजित पवारांचं फसलेलं बंड होतं असं बोललं गेलं. वास्तविक काही वर्षानंतर स्वतः शरद पवारांच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून हा निर्णय झाला होता. स्वतः शरद पवारांनी मी गुगली टाकली होती असं विधान करून पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना आपण पाठिंबा दिला होता हे कबूल केलं होतं. शरद पवारांनी सुद्धा आजपर्यंत 2017 ते 2019मध्ये भाजप वरिष्ठांसोबत चर्चा करून माघार घेतली आहे. पर्यायाने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसाठी शरद पवारांची ऑफर म्हणजे कधीही मागे फिरू शकणारी ऑफर असते. साहजिकच भाजपचे वरिष्ठ म्हणजेच मोदी अथवा अमित शहा अशा चर्चेसाठी तयार असतील तर ते योग्य त्या मध्यस्थी व्यक्तीची निवड करतील. इथेच तावडेंची या मध्यस्थीसाठी निवड झाली आहे का असा प्रश्न या भेटीतून पुढे येतो. जर तावडेसोबत जयंत पाटील चर्चा करत असतील तर मंत्रिमंडळ आणि भाजपसोबत जाण्याचा आपल्या विचारापर्यंत शरद पवार आले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अर्थात असं झालं तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल. हे मंत्रिपद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाऊ शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतरही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं कोणतीच भूमिका घेतली नाही तर मात्र या चर्चांना पूर्णविराम लागलाय असं म्हणता येईल. तुर्तास तरी या चर्चेत तावडेंचं नाव येणं महत्त्वाचं ठरतं. या कृतीचे राजकीय अर्थसुद्धा बरेच निघतात. त्यातला महत्त्वाचा अर्थ म्हणजे देवेंद्र फडणवीसांना या चर्चेतून अलिप्त ठेवण्यात येते का? आणि तसं असेल तर नेमकं का? या काचं आता मिळणार उत्तर म्हणजे अजित पवार गटावर असलेला फडणवीसांचा पूर्ण कंट्रोल. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री ही राजकारणापलीकडची होती. साहजिकच अजित पवार गटाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांना नेतृत्व म्हणून स्वीकारलं असलं तरी या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांनाच आपला नेता मानलेला आहे. केंद्रात NDA उभारण्याचे प्रयत्न जसे अमित शहा करतात त्याप्रमाणेच राज्यातसुद्धा फडणवीस हा प्रयोग करू पाहत आहे असं म्हणता येईल. कारण आज अजित पवार गट एक प्रकारे फडणवीसांचे नेतृत्व मानणारा, त्यांनाच नेता मानणारा आहे. असं असताना शरद पवार गटाचे नेते
विशेषतः खासदार भाजपसोबत आले तर त्यांची मुख्य अडचण फडणवीसांना असणार आहे. सत्तेतल्या वाट्यासोबतच राष्ट्रवादीवर असणारं अदृश्य नियंत्रण देखील कमी होण्याची शक्यता यामुळे तयार होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांची साथ आवश्यकच वाटत असेल. विशेषतः पवारांचे 8 खासदार NDAसाठी महत्त्वाचे ठरतात, तर हा पाठिंबा भाजपच सोडणार नाही. डिलिमिटेशन, अमित शहांना मोदीनंतर आवश्यक वाटणारा पाठिंबा, या सगळ्या फॅक्टर्सवर ही गणितं जुळून आणली जातील. अर्थात त्यासाठी थेट अमित शहा यांच्यामार्फत ही कामगिरी फत्ते करण्याचं काम विनोद तावडे यांच्याकडे दिलेले असू शकतं. आता विनोद तावडेकडे चर्चेची सूत्र असल्यानं दुसरा एक अर्थ निघतो की तो म्हणजे यातून अजित पवार गटाचं उपयोगिता मूल्य संपुष्टात आणणं. सोबत शिंदेंना शह देणं. ते नेमकं कसं? तर शरद पवार गट अजित पवार गटात विलीन होणार असं बोललं गेलं, पण या चर्चा पूर्णत्वाला आल्या नाहीत. या दरम्यान अजित पवार गटातल्या नेत्यांचं महत्त्व वाढलं. भुजबळ, तटकरे, मुंडे, पटेल या 4ही प्रमुख नेत्यांमधील समान धागा म्हणजे हे नेते मराठा नाहीत, पश्चिम महाराष्ट्रातलेही नाहीत. राष्ट्रवादीची प्रमुख वोट बँक ही मराठा आणि पश्चिम महाराष्ट्र राहिलेली आहे. पर्यायाने जिथे भाजपला अडचण आहे तिथे आजही अजित पवारांची राष्ट्रवादी भर घालू शकत नाही. ही भर शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे निघू शकते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि विक्रमी बहुमताने निवडून आले, तरीही काँग्रेस गुजरातमधून पराभूत झाली नव्हती. ती एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेत, सहकारी व्यवस्थेत लपून बसली होती. अमित शहांनी आपल्या रणनीतीने इथून काँग्रेसला पराभूत केले आणि संपूर्ण गुजरात भाजपमय केला. आज शरद पवारांच्या पक्षाची अवस्था बिकट असली तरी शरद पवारांची राष्ट्रवादी संपली आहे असं म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या साखर कारखान्यांच्या रूपात वेगवेगळ्या सहकारी संस्थांमध्ये ती लपून बसलेली आहे, जी आपल्या ताकदीने कधीही डोईजोड होऊ शकते. अर्थात इथे अजित पवारांच्या आकड्यापेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अडचण भाजपला अधिक होऊ शकते. केंद्रीय हायकमांड, विशेषतः अमित शहा ज्या पद्धतीने भाजपला विनिंग मिशन म्हणून समोर आणू पाहत आहेत, ते पाहता भाजप पवारांची ही पॉवर वापरण्यासाठी अधिक उत्सुक आहे किंवा ही पॉवर शिफ्ट करण्यात भाजपला अधिक इंटरेस्ट आहे असं म्हणता येईल. असो तर इथे अजित पवार गटापेक्षा जयंत पाटील, रोहित पवार, रोहित पाटील अशा नेत्यांना अधिक बळ मिळू शकतं आणि हा फॅक्टर अजित पवार गटाला बॅकफूटवर नेणारा ठरू शकतो. यात शरद पवार सत्तेसोबतसुद्धा मिळू शकतात आणि अजित पवार गटाला बॅकफूटवर घेऊन जाऊ शकतात. थोडक्यात महायुतीतच सामील होणं, पण स्वतंत्र अस्तित्व ठेवून ही पॉलिसी शरद पवार राबवू शकतात. मात्र खरी राष्ट्रवादी कोणती हे इथे सांगणे अमित शहासाठी अडचणीचं ठरू शकतं. तुर्तास तरी विनोद तावडे आणि जयंत पाटील ही 2 नावं समोर आल्यानं काहीतरी घडण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे असं मात्र आपल्याला म्हणता येईल. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी खरा दर्पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.